नमस्कार कथाप्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया। चंपा भाग क्रमांक 2। मला वाटले ती निघेल, पण ती जरा वेळ ऑफिस निरखून पाहत होती। 15-20 मिनिट झाले असतील तरी फाइल्स, बुक शेल्फ, टेबल अगदी बारकाईने पाहत होती। माझा एक टेबल आणि 2 खुर्च्या, सध्या तरी इतकंच होतं। मी तिच्या टेबलचा विचार करत मोबाईल उचलला आणि एक टेबल आणि खुर्चीची ऑर्डर दिली। तिचे माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते। मी फोन ठेवला तशी ती ताडकन उठली आणि म्हणाली, "येऊ सर?" मला लाजल्यासारखे झाले। इतका वेळ बसून तिला पाणी देखील विचारले नाही। "नाही, थांबा, चहा कॉफी सांगतो." "नाही, नको, येते मी." "चालेल," असं म्हणायचे होते, पण मी काहीच बोललो नाही। चंपा गेली। नाव अगदीच जुनं वाटत होतं। चंपा तिच्या आई वडिलांना दुसरं नाव नसेल का सुचलं? जाऊ दे म्हणत मी कामाला लागलो आणि उद्या तिला काय काम द्यायची याचा विचार करून ठेवला। का कोणास ठाऊक, मी उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो। चंपा 6-6.5 तास माझ्यासोबत असणार। मी सांगेल ते काम करणार। मी सांगेल ते। किती वाईट विचार। ऑफिसमधले कामं संपवून मी गाडी काढली आणि घरचा रस्ता धरला। नेहमी गाडीमध्ये बसलो की गाणी ऐकायची सवय होती। गाडीला स्टार्टर मारला आणि गाणी सुरू झाली। नवीन जनरेशनचा असल्यामुळे माझ्या गाडीमध्ये सगळी नवीन गाणी भरलेली असायची। ती ऐकली की पुन्हा उत्साह वाटायचा आणि लवकर घराजवळ येऊन पोहोचायचो। चंपाच्या आठवणीत अचानक त्याला सिद्धार्थ आठवण झाली। "अरे, हा सिद्ध्या का नाही आला आज?" सिद्धार्थ स्वतःचे ऑफिस असून माझ्याकडे दिवसातून 2 वेळा तरी यायचा। त्याने सिद्धार्थला फोन केला। "हॅलो, अरे काय झालं? आज का नाही आला ऑफिसला?" "अरे, ऑफिसमध्ये कामाची खूप गडबड होती आज, त्याच्यामुळे मला जमलं नाही यायला, आणि आज बाबाही नव्हते." "एनिथिंग सिरियस? काही प्रॉब्लेम झालाय का?" "नाही, काहीच प्रॉब्लेम नाही झालेला. तू आला नाहीस म्हणून विचारलं." पण काय रे, काय झालं?" रामने दिवसभर घडलेला घटनाक्रम सिद्धार्थला सांगितला। सिद्धार्थ भाऊ असला तरी मित्रापेक्षा खूप काही होता। आई बाबा कार ॲक्सिडेंटमध्ये गेले, तसं विष्णू काकांनी म्हणजे बाबांच्या मित्राने मला सांभाळलं। आईला ते फारसं पटलेलं नव्हतं। मी तिला सिद्धार्थमुळे आईच म्हणायचो। तिला असं वाटायचं की सिद्धार्थचे प्रेम वाटले जाईल, पण प्रेम कधी वाटतं का? आईने कधी मला प्रेमाने जवळ घेतलं नाही की कधी चिवकाऊचा घास भरवला नाही। सिद्धार्थला आई जवळ घ्यायची तेव्हा मी फार तिच्याकडे अपेक्षेने बघायचो। अपेक्षा प्रत्येकाला असते। मला आईकडून मायेची अपेक्षा होती, तिने कधीच पूर्ण केली नाही। विष्णू काकांना माझे वाईट वाटायचे। विष्णू काकांनी मला आई वडील दोघांचं प्रेम दिलं। आई आणि काकांची भांडणं झाली। भांडणं मला ऐकू यायची, अर्थात माझ्यावरून असायची। त्यांच्यापेक्षा मला त्यांच्या भांडणाचा कंटाळा आला होता। एवढं लाचार व्हावं की मी फक्त प्रेमासाठी, यांची माझ्यामुळे होणारी रोजची भांडणं, मला मिळावं असं वाटणारं प्रेम, आईकडे अपेक्षेने बघणारी माझी नजर, पण या प्रेमाची भूक मला शेवटी मिळणारच नव्हती। एवढ्या लहान वयात हे अनुभव मला सहज मोठे करत होते। आईने बोलावं म्हणून मी आदर्श मुलासारखा तिच्या मागे पुढे करायचो। विष्णू काकांमुळे मला बाकी सगळी वागणूक सिद्धार्थसारखी मिळत होती, फक्त आईचं प्रेम मिळत नव्हतं। मी नोकरी करून वकील व्हायचं ठरवलं आणि माझा सतत साजरा होणारा दुःश्वास मलाच बघवत नव्हता। बऱ्याच वेळेला आईला काकांनी समजावून सांगितलं होते, "आपला दुसरा मुलगा समज,
पोटात 9 महिने वाढणारे मूलच फक्त आपलं असं नसतं. तिला हे मान्य नव्हते. त्यांनी माझी होणारी उलघाल पाहिली होती. मी ठरवून विष्णू काकांसोबत बोललो. मला माझ्या घरी राहायचे आहे. त्यांनी मला परवानगी दिली. काकांना वाईट वाटत होतं की, पण पर्याय नव्हता. मला माझ्यामुळे काकांच्या घरांमध्ये होणारी भांडणं बघवत नव्हती. माझ्यामुळे त्यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली हे मला कळत होते. मी माझ्या घरी राहायला आलो. विष्णू काकांनी बंगला अगदी मस्त ठेवला होता. आई बाबा गेल्यानंतर मी पहिल्यांदा बंगल्यामध्ये आलो होतो. आई बाबा मला आठवत नव्हते. आई कशी असते हा मोठा प्रश्न होता मला. नातेवाईक होते किंवा आहेत का हे सुद्धा मला माहीत नव्हते. कारण आई बाबा गेल्यानंतर माझं असं कोणीच मला न्यायला आलं नव्हतं. बंगल्यावर आल्यानंतर खूप मोठं दडपण गेलं. विष्णू काका एवढे बिझी असून 2 वेळा फोन करायचे. सिद्धार्थ माझ्याकडे आला की 2 दिवस घरी जायचा नाही. सिद्ध्या आणि मी कधी तुटलोच नाही. त्या रात्री तो नेहमीप्रमाणे आला. आज ठरवले. त्याला वाईट वाटले तरी चालेल, पण आज बोलायचेच. मी समजावून सांगायचा निष्फळ प्रयत्न करू लागलो. सिद्धार्थ, आईला तुझं सतत इथे माझ्याकडे येऊन राहणं आवडत नसेल. तुमची ताटातूट नको म्हणून मी इथे राहायला आलो. तू जर असा सारखा येऊन राहणार असशील तर मग माझं ते घर सोडून येण्याचा उपयोग काय? सिद्ध्या हसला. आईला मी हेच सांगत होतो. तू एकदा रामला इथे राहा म्हण. बघ, तो तुझा शब्द मोडणार नाही. पण ती तिच्या मतावर ठाम होती. मला तिचं वागणं कधीच पटलं नाही. सिद्ध्या, असं नको बोलू. अरे, ती तुझ्यावर प्रेम करते म्हणून. मी पुन्हा त्याला समजावणीच्या सुरात बोललो. अरे, लहान होतो तेव्हा काहीच कळत नव्हतं, पण आता मोठा झालोय तशी तीही मोठी झाली आहे आणि तुला तिच्या मागे पुढे करताना पाहिलं आहे मी. तू दाखवलं नसलंस तरी तुझ्या डोळ्यातून वाहणारे पाणी पाहिलंय मी. एकदा नाही, कित्येकदा रामबाबांनी आईला खूपदा समजवलं. मी ऐकलंय तुझ्यासाठी बाबांना दुसरं मूल नको होतं. आईला ह्याच गोष्टीचा राग येत होता आणि सगळा राग तुझ्यावर निघत होता. अरे, बाबा सांगायचे आईला राम असताना कशाला हवं आहे दुसरं मूल. पण आईचं एकच ठेका रक्ताचं ते रक्ताचं. परक्याचं रक्त कधीही आपलं होऊ शकणार नाही. पण गंमत अशी होती की बाबांनी सुद्धा त्यांचा हट्ट सोडला नाही. त्यांनी दुसऱ्या मुलाचा विचारही केला नाही. सिद्धार्थ शांत बसला आणि पुन्हा बोलला. राम, तू कितीही समजवलंस तरी माझं इथं येणं थांबणार नाही. माझं तुझ्यावर असणारं प्रेम कमी होणार नाही. कारण तुला दूर करण्याच्या नादात मी सुद्धा तिच्यापासून फार दूर गेलो रे. मला काय बोलावं हे समजतच नव्हतं. कारण त्याला समजावून तो ऐकून घेणार नव्हता. त्याला माझे मन कळत होते. हेच माझ्यासाठी खूप होते. मी माझ्या पायावर उभा राहिलो. काकांना खूप अभिमान वाटत होता. शेवटी एकटं राहायची सवय झाली होती. तसं आठवड्यातले 4 दिवस सिद्धार्थ माझ्याकडेच असायचा. त्यामुळे एकटं तात्पुरतं होतं. आई, तुझ्या नावामध्ये खूप काही दडलेलं. तुझा प्रत्येक शब्दामध्ये प्रेम असतं जडलेलं. याचा अर्थ सिद्धार्थच्या आईला समजायला हवा होता, हो ना? मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.